जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो। आणि आज देखील आपण पुढील भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू बघणार आहोत। तर यामध्ये सारंगला शोधायला गेलेला सौमित्र घरी येताच उंबरठ्यावर बसून रडायला लागतो। जानकी त्याला विचारते की काय झालंय, कुठे आहे आपले सारंग भाऊजी। यावर सौमित्र आपला सारंग असं म्हणत रडत असतो। ऋषिकेश पोलिसांना विचारतो, अहो साहेब तुम्ही तरी काय सांगा। यावर पोलीस म्हणतात की आम्हाला सारंगची बॉडी मिळालेली आहे। हे ऐकताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमिनीत निसटते व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ऋषिकेश व जानकी एका खोलीमध्ये उभे असतात। त्यांच्या मागे सारंगची बॉडी पडलेली असते व जानकी म्हणते आता ऐश्वर्याच्या पापांचा हिशोब सुरू व फिरून म्हणते की द्या टाळी व तेवढ्यात सारंग उठतो व तिला टाळी देतो व तिघे जण हसायला लागतात व तेवढ्यात ऋषिकेशला कोणीतरी येते याची चाहूल लागते व ऋषिकेश असं करत सारंगला पुन्हा झोपवतो व तिकडून ऐश्वर्या आलेली असते व ऋषिकेश व जानकी सारंगच्या बॉडी जवळ सारंग सारंग असं म्हणत रडत असतात। तर प्रेक्षकांना ऋषिकेश, जानकी आणि सारंगचा हा धमाकेदार प्लॅन ऐश्वर्याला कोठडीपर्यंत नेणार का व तिचं सत्य खोटं सर्व काही बाहेर येणार का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि मजेशीर देखील ठरणार आहे। तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।